धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालन्यामध्ये धनगर नेते दीपक बोराडे यांचं आमरण उपोषण सुरू आहे। त्यांच्या आमरण उपोषणाचा खरं तर आजचा 8वा दिवस आहे आणि कुठेतरी सरकारला इशारा देण्यासाठी जालन्यामध्ये धनगर समाजाच्या वतीनं इशारा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी सध्या शहरातील गांधी चमन परिसरामध्ये आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने धनगर आंदोलक एकत्रित जमायला सुरुवात झालेली आहे। काहीच वेळामध्ये गांधी चमन येथून इशारा मोर्चाला सुरुवात होणार आहे। अंबर चौकुली येथे या मोर्चाचं सभेत रूपांतर होणार आहे। मोठ्या संख्येनं राज्यभरातून धनगर बांधव जो आहे तो जालन्यामध्ये दाखल झालेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। गेल्या 8 दिवसापासून दीपक बोराडे यांचं आमरण उपोषण सुरू आहे। त्या उपोषणाकडे कुठेतरी सरकारनं दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे राज्यभरातील धनगर समाज जो आहे तो आक्रमक होताना पाहायला मिळतोय आणि आज राज्यभरातील धनगर समाज जालना जिल्ह्यामध्ये दाखल होतोय। जालन्यामध्ये इशारा मोर्चा निघतोय। काही वेळातच या इशारा मोर्चाला सुरुवात होणार आहे। दादा काय सांगाल, 8वा दिवस उपोषणाचा सरकारचं काही दुर्लक्ष होताना पाहायला मिळतंय, तुमच्याशी संवाद होत नाही, इशारा मोर्चा निघतोय, कशी सुरुवात होणार आहे, काय नेमकी मोर्चाचं आयोजन आहे? सर्वप्रथम माझ्या पत्रकार बंधूंना आणि महाराष्ट्रातील तमाम व भारतातल्या तमाम माझ्या धनगर समाज बांधवांना सांगणं आहे की गेल्या 75 वर्षापासून प्रस्थापित या राज्यकर्त्याने जे संविधानात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे धनगर समाजाला आरक्षण दिलेलं आहे, फक्त र आणि डच्या याच्यात आम्हाला गुडकून ठेवलेलं आहे। पण आता तो काळ गेलाय, आता टेक्नॉलॉजी काळ आहे आणि आमचा धनगर समाज बहुसंख्येनं एकत्रित होऊन या 7 दिवसापासून आमचे दीपक बोराडे धनगर समाजासाठी उपोषणाला बसलेले। आमची एकच मागणी आहे, आमच्या लेकरा बाळांसाठी एसटी आरक्षणाचं सर्टिफिकेट द्यावं आणि आज 24 सप्टेंबरचा मोर्चा पूर्ण बहुसंख्येने ऐतिहासिक या इथून गांधी चमन पासून शनी मंदिर, उड्डाणपूल आणि उपोषण स्थळी चाललेला आहे। आज आमचा हे शांततेचा मोर्चा आहे, आम्ही संविधानिक मोर्चा काढलेला आहे। पण आज हा आमचा शांततेत मोर्चा आहे म्हणजे सर्वांनी असं समजू नये, धनगर हा समाज संत महात्मा आहे, आम्ही संत महात्म्याला बी मानतो आणि क्रांती बी करतो। या ठिकाणी यांनी आमची आज दिवसभरात नोंद नाही घेतली, उद्यापासून या महाराष्ट्रभरात आमचा धनगर समाजाचा तांडव सुरू होणार आहे। या तांडवासाठी धनगराचा तिसरा डोळा या शासनानं उघडू देऊ नये। जर का धनगर संघ वाकडं केलं तर याच्या नदीमध्ये लाकडं केल्याशिवाय राहणार नाही। कोणकोणते राज्यातले नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार याची काही माहिती मिळाली का? कोण कोण सहभागी होणार आहे? आम्ही आमच्या या राज्यातील कोणत्या नेत्याला मानत नाही। आमचा नेता फक्त आता सध्याच्या घडीला दीपक बोराडे आणि या दीपक बोराडेच्या माध्यमातून आम्ही सगळं धनगर समाज एकत्रित आलेलो आहे। आमचा नेता असला तरी आमच्या काही कामाचा मुद्दा मांडणार नाही। जो आमचा नेता धनगर समाजासाठी विधान परिषद मध्ये, लोकसभेमध्ये आमच्या धनगर एसटी आरक्षण मानेल त्याचा आम्ही पूजा केल्याशिवाय राहणार नाही आणि आमचा मार्ग लागल्याशिवाय राहणार नाही। अजून काही समजणार? आज उपोषणाचा 8वा दिवस आहे, सरकार दुर्लक्ष करतंय, धनगर समाज आक्रमक होताना दिसतो। मी आनंद पुढे पंचायत समिती उपसभापती सेलू। आमच्या दीपक भाऊ बोराडेच्या जर जीवाला धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज हा महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही। माझी माननीय देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे, ते म्हणले होते की तुम्हाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही आरक्षण देऊ, परंतु आजपर्यंत सरकार येऊन भाजपचे जवळपास 15 वर्ष झाले तरी सुद्धा आमच्या आरक्षणावर विचार झालेला नाही। आमची एवढीच मागणी आहे की आमच्या दीपक भाऊ बोराडे हेच आमचे नेते असून जी एसटी प्रवर्गातून मागणी आहे, केवळ एका शब्दाचा अपभ्रंश झाल्यामुळे आम्हाला धनगरऐवजी धनगड अशा शब्दाचा अपभ्रंश झाल्यामुळे आम्हाला आरक्षण भेटत नाही। तर आमचा समाज जर दीपक भाऊ बोराडेच्या जीवाला धक्का लागला तर पूर्ण महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही अशी मी ग्वाही देतो। नक्कीच कुठेतरी दीपक बोराडे यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे धनगर समाज बांधव आक्रमक होताना पाहिलं। सरकार 8 दिवस झाले धनगर समाजाचं आमरण उपोषण सुरू आहे, सरकार दखल देत नाही। आज राज्याचे कृषी मंत्री आणि दत्ता भरणेजे त्यांनी भेट दिलेली। काय समाजाचं म्हणणं आहे, सरकार का दुर्लक्ष करत आहे असं तुमच्याकडे असं तुम्हाला वाटतं? गेली 70 वर्ष झालं हा धनगर समाजाचा लढा चालू आहे सर। या लढ्यामध्ये स्वर्गवासी बी.के. कोकरे यांनी लढा चालू केला। आज या धनगर समाजाला कुठलाही नेता कुणीच इकडे लक्ष देण्याच्या तयारीत नाहीये, परंतु आज मला खऱ्या अर्थानं आज मी समाजाचं बघितलं
तर आज गावागावातून घराघरातून एक धनगर समाजाचा बांधव एक एक दोन दोन आलेले आहेत. आज पूर्ण जालना जाम आहे साहेब. माझी सरकारला कळकळीची विनंती आहे, आम्ही कोणाच्या ताटातलं घेत नाही किंवा काही नाही. संविधानिक पद्धतीनं जे आम्हाला महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनेत दिलेलं आहे धनगर नक्कीच आपण जर पाहिलं तर राज्यभरातला धनगर बांधव या ठिकाणी एकत्रित होतोय आणि कुठेतरी दीपक बोराडे यांच्या आमरण उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे धनगर समाज बांधव जो तो आक्रमक होतो. थोड्याच वेळात इशारा मोर्चाला जी आहे ती गांधी चमन इथे सुरुवात होणार आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.